बालमित्रांनो, आज सेतू पाठाचा आपला 5वा दिवस. यामध्ये आज आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी या शब्दांविषयी तुमच्याकडे असलेला संग्रह आपण चर्चेतून एकत्रित करणार आहोत. तुमच्याकडे दोन्ही शब्दांचे संग्रह आहेत. संग्रह म्हणजे अनेक वाचन झाल्यानंतर अनेक शब्दांचा तुम्हाला ज्ञात झालेला अर्थ, मग तो समान आहे का विरुद्ध आहे का हे पण तुम्हाला माहिती आहे. पण आपण जाणून घेऊया आणि त्याचा संग्रह करूया. बघूया तुमची संकल्पना आणि माझी संकल्पना सारखी आहे का. चला पाहूया तर मग समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांविषयी. समान कोण सांगेल बरं? हा शब्द कुठे कुठे ऐकतो आपण? गणितात पण ऐकतो. मला समान वाटा दे बरं का. मला ह्या दोन्ही गोष्टी समान हव्या आहेत. या वस्तूचे समान काप कर, असे शब्द आपण ऐकतो, बरोबर. मग समानार्थी म्हणजे काय? सारख्या किंवा एकाच अर्थाचे असं आपण म्हणतो, है की नाही. आणि आत्ता मीही तसंच म्हणाले, परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक असतो. कधी कधी एखादा शब्द विशिष्ट प्रकारेच वापरण्याची पद्धत आपल्याकडे पडलेली असते, म्हणून तो आपण तसाच वापरतो, सहज वापरतो, कारण तो सतत कानी पडलेला असतो. परंतु त्याच्यामागे वेगळं काही कारण असतं का? नाही. आता बघूया अगदी सोपा शब्द जो आपल्या रोज वापरातला आहे, खूप आणि भरपूर. हे सारखेच आहेत ना शब्द. याच्यात काही फरक करावा लागेल का? बघूया बरं. काही करावा लागतोय का फरक? मला पण वाटत नाही, पण बघूया. खाली एक मी वाक्य लिहिलंय. काय वाक्य आहे ते? या सुट्टीत आम्ही खूप आंबे खाल्ले. आता भरपूर हा शब्द घालून बघूया. या सुट्टीत आम्ही भरपूर आंबे खाल्ले. दुसरे वाक्य बघा. अर्थ स्पष्ट होतोय. दोन्हीही शब्द घातले तर अर्थ आपल्याला समजतोय आणि एकच अर्थ लागतोय की मी या सुट्टीमध्ये खूप खूप आंबे खाल्ले, भरपूर आंबे खाल्ले. आपण पण खाल्ले की नाही? मी वर्गात प्रथम येण्यासाठी खूप अभ्यास केला. मी वर्गात प्रथम येण्यासाठी भरपूर अभ्यास केला. दोन्हीही शब्द लागू आहेत आणि अर्थही स्पष्ट होतोय. भरपूर हा शब्द घातल्यानंतर वेगळा काही अर्थ स्पष्ट होतोय का? नाही. ओके. आता वरील दोन्हीही उदाहरणांमध्ये आपण दोन्हीही शब्द वापरले, पण फारसा काही फरक पडला नाही. म्हणजे वेगळा काही अर्थ तुम्हाला जाणवला नाही, तसाच तो मलाही जाणवला नाही. आता हे वाक्य बघूया आपण. काय वाक्य आहे? कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला खूप दुःख झाले. काय लिहिलंय मी? कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला भरपूर दुःख झाले. पण मी सहज अगोदर काय म्हणाले? खूप दुःख झाले. म्हणजे अनेक वेळेस अनेक प्रसंगामध्ये मला हा खूप शब्द तिथे लागू पडतोय असा वाटला. पण मी असं वाचलं कुठेतरी की कुत्र्याचे पिल्लू गेल्यावर चित्राला भरपूर दुःख झाले. अर्थ लागतोय भरपूर दुःख झाले? नाही. इथे कसं वाटतं वाचून? दुसऱ्यांदा वाचलेलं मी वाक्य भरपूर हा शब्द घालून अर्थ तितकासा स्पष्ट होत नाही. आपल्याला त्या कुत्रा गेल्यानंतरची जी भावना आहे ती भरपूर या शब्दातून तितकीशी लागू पडत नाही. म्हणून शब्द जरी समान अर्थासारखा असला तरी तो
लागू होईल असं नाही, त्याचा अर्थ स्पष्ट होईल असं नाही. म्हणून तो सारखा दिसत असला तरी त्याच्या अर्थाच्या ह्या छटा योग्य आहेत का हे आपण प्रत्येक वेळी पाहिलं पाहिजे. आता म्हणजे कळालं का? समान आहे की नाही? समान आणि अर्थी यामध्ये छटा हा शब्द आहे. समान अर्थाचे शब्द जे की ते योग्य ठिकाणी तो अर्थ लागू पडेल अशा ठिकाणीच ते वापरले पाहिजे, म्हणजे समानार्थी शब्द. आता खूप भरपूर असं जर आपल्याला कुठे प्रश्नांमध्ये विचारलं तर आपण असंच सांगूया की हे समानार्थी शब्द आहे. पण वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करताना आपल्याला ते वाक्य समजून घेऊनच योग्य शब्द तिथे लिहावा लागेल. कळलं? चला पुढे जाऊया. आता मी जे 2 शब्द वापरले आहेत, खूप आणि भरपूर, यासाठी आणखीन काही समानार्थाचे शब्द तुम्हाला आठवतात का? सांगा पाहू. नाहीतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. मला एक आठवला बघा, पुष्कळ आहे की नाही? पुष्कळ म्हणजे सुद्धा खूप. मी पुष्कळ असा शब्द वापरला, परंतु आणखीनही याचे समानार्थी शब्द असू शकतात तुमच्याकडे. पुढे जाऊया. बघा हां, मी इथं काही कवितांच्या ओळी दिल्या आहेत. त्यात काही शब्द आहेत, त्याच्या जागी वेगळे शब्द घुसडलेत मी. मूळ शब्द असतो की नाही कवितेमध्ये, त्याच्याऐवजी मी वेगळा शब्द घुसडला आहे. जसं आपण मघाशी खूपच्या ऐवजी भरपूर घुसडला होता, परंतु तिथे योग्य शब्द कोणता होता? खूप. तसे मी इथे काही त्याच अर्थाचे वेगळे शब्द घुसडलेत. आता मी जिथे ही घुसखोरी केली आहे की नाही, ती कुठं केली आहे नेमकी ती तुम्ही ओळखली पाहिजे बरं का. आणि त्या जागी कोणता मूळ शब्द असेल बरं हे पण तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आपण एक उदाहरण सोडून पाहूया. बघा, अशी पाखरे येती व आठवणी ठेवूनी जाती. आता मी कुठे घुसखोरी केली आहे इथे? व या शब्दामध्ये. तुम्ही पण ऐकले हे गाणं, ऐकलंय ना? अशी पाखरे येती आणि आठवणी ठेवूनी जाती. आता वाचल्यानंतर अर्थ पण योग्य लागतो की नाही, आणि ऐकल्यासारखं पण वाटते, अर्थ पण लागतो. त्यामुळे यातला मूळ शब्द कोणता होता? आणि मी घुसडला कोणता होता? व. समजलं? चला पुढील उदाहरणांचा सराव करूया. बघा, एरे एरे ढगा, एरे एरे ढगा. वाचा बरं तुम्ही आता. दिसतंय तुम्हाला हे वाक्य? एरे ढगा नाहू घाल माझ्या मना. कुठे केली आहे बरं मी घुसखोरी? येते ओळखू तुम्हाला? हां, दुसरं वाक्य पहा. असेन मी नसेन मी परी असेल गाणे हे. असेन मी नसेन मी परी असेल गाणे हे. आता तिसरं उदाहरण पाहूया. आला आला वारा सोबत पावसाच्या धारा. हे तर फार पटकन सांगता येणार आहे तुम्हाला. मी इथे कुठे घुसखोरी केली आहे? चला तर मग पटापट लिहून काढा, कुठे केली आहे घुसखोरी. मी हे वाक्य तुमच्या समोर 2 मिनिटासाठी ठेवते. लिहून काढूया. घेतली लिहून? चला पुढे जाऊया. चला, आपण समानार्थाचे शब्द सारखे दिसतात पण ते सारखे नसतात. योग्य ठिकाणीच ते वापरायचे असतात हे आपल्याला कळालं. आणि अशा अनेक शब्दांचा संग्रह तुमच्याकडे आहे, तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता आपण विरुद्धार्थी शब्दांकडे जाणार आहोत. मी सांगेल तशी कृती करायची बरं का.
रेडी, स्टार्ट. वर पहा, खाली पहा, इकडे पहा, तिकडे पहा. स्टॉप. आता तिसरी सूचना, पुढे पहा, मागे पहा. आहेत ओळखीतले शब्द? कोणते शब्द आहेत बरं हे? मगासारखे याचे समान अर्थ आहेत का? वर, खाली समान वाटते का? इकडे, तिकडे, पुढे, मागे नाही ना? कृती बदलते की नाही? सारखीच कृती होते का? जसं खूप वस्तू म्हणलं तर खूप वस्तूच दाखवतो आपण. भरपूर वस्तू दाखवा म्हणलं तर भरपूरच दाखवतो. परंतु वर पहा म्हणलं तर, खाली पहा म्हणलं तर वरच पाहतो का? नाही. तर त्याचा अर्थ हा वेगळा होतो. म्हणून हा त्याच्या विरुद्ध आहे. याचे अर्थ समान आहेत का? नाही. आणि कृतीतही आपल्याला ते समान दाखवता येत नाही. म्हणून ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ते असतही नाहीत आणि ते दिसतही नाहीत आणि ते कृतीतही करता येत नाही. ते विरुद्धार्थी शब्द. आता बघा, असेच काही शब्द मी खाली दिलेले आहेत आणि तिथेच तुम्हाला त्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे तो तुम्ही शोधायचा आहे. बघा कोणते शब्द दिले आहेत? ते तिथेच आहेत, एकमेकांमध्ये लपलेले, आजूबाजूला. एकमेकांमध्ये नाही, आजूबाजूला लपलेले आहेत. ते तुम्ही फक्त शोधून त्याची विरुद्ध अर्थाची जोडी लावायची आहे. दिवस, वाईट, रात्र, बरे, बुटका, नवीन, थोरला, धाकटा. आणि ज्याची जोडी नाही आहे तो तसाच राहील. जसे जसे सांगा बरं. दिवस, रात्र, हो की नाही? ओके, पुढे जाऊया. इथे जो शब्द चुकीचा आहे ना तो पण लिहून काढायचा आहे बरं का. उरलेले शब्द या स्क्रीनवर आलेले आहेत. नवीन, धाकटा, थोरला, उंच, जुने. ओके, चला, दिसतायत शब्द? लिहून काढा. चला, आता अजून एक उतार्याचं वाचन करूया. या उतार्यांमध्ये काही शब्द आहेत आणि त्या शब्दांच्या जागी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द घालायचे आहेत आणि ते तुम्ही शोधायचे की मी इथे कुठे विरुद्धार्थी शब्द घालू. वर्गात आलेला नवा मुलगा फारच अबोल होता. त्याला बाईंनी अखंड बडबड करणाऱ्या उमेशच्या शेजारी बसवल्यामुळे उमेश नाखुश होता. दिवसभर गप्प बसणे ही त्याच्यासाठी शिक्षाच होती. तुम्ही इथे विरुद्धार्थाचे शब्द घालणार आहात, परंतु ते वाक्य अर्थपूर्ण झालं पाहिजे. बघा माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. इथे विरुद्धार्थाचे शब्द घालणार आहात पण त्याचा अर्थ तसाच राहिला पाहिजे असं म्हणतेय का मी? ते फक्त वाक्य अर्थपूर्ण झालं पाहिजे विरुद्धार्थी शब्द घालून. करूया मग. लिहून घ्या, उतारा लिहून घ्या. घेतला? चला, आजची 5व्या दिवसाची ही कृती आपण पूर्ण केलेली आहे.
परंतु ती तुम्हाला कितपत समजली? त्याविषयी आपल्याला आणखीन काही लेखन करता येईल का? काही सराव करता येईल का? त्यासाठी तुम्ही कल्पक होऊया या कृतीमधले प्रश्न सोडवायचे आहेत. सोडवणार ना नक्की? तुम्ही एकदम हुशार मुलं आहात, नक्की सोडवणार, मला खात्री आहे त्याची. चला तर मग उद्या भेटूया.